श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। नव्या शैक्षणिक वर्षाचे जल्लोषात स्वागत। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात। जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 ला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद, गणवेश, पुस्तके वाटप आणि चिमुकल्यांचे अनोखे स्वागत। फेट्याऐवजी चॉकलेट, कुंकवाच्या पाऊलखुणांनी नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत। शिक्षण क्षेत्रासाठी कटिबद्धतेची ग्वाही। बातमी आहे जतची। जत शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नव्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। या निमित्त आयोजित कार्यक्रमास जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, तहसीलदार प्रवीण धानोरकर, जत शहराचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 ला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला। शाळेत उत्साहाने दाखल झालेल्या चिमुकल्यांचे स्वागत करत त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी गुणवत्ता, क्रीडा, उच्च शिक्षण, प्रशासन आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले। यावेळी आमदार पडळकर, तहसीलदार प्रवीण धानोरकर आणि नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे असे आवाहन त्यांनी केले। विशेष म्हणजे नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। लहान मुलांचे फेटे बांधून स्वागत करण्याऐवजी त्यांना चॉकलेट देऊन आनंददायी वातावरणात शाळेत प्रवेश देण्यात आला। तसेच शाळेचे पहिले पाऊल या संकल्पनेतून नव्या विद्यार्थ्यांच्या पायांना कुंकू लावून त्यांच्या पाऊलखुणा विशेष पेपरवर उमटवून जतन करण्यात आल्या। या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। यावेळी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। जत विधानसभा मतदारसंघात सुमारे 18,000हून अधिक विद्यार्थी मराठी माध्यमातून, 8,000हून अधिक विद्यार्थी कन्नड माध्यमातून तर 300 विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेत आहे। शिक्षण क्षेत्रातील ही प्रगती अभिमानास्पद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरई, तहसीलदार प्रवीण धानोरकर, गट शिक्षणाधिकारी फरकांडे, विस्तार अधिकारी अन्सार शेख, सहाय्यक गट विकास अधिकारी वशाळे, नगरसेवक इम्रान गवंडी, पत्रकार मोहन माने पाटील, उपाध्यक्ष विश्वास माळी, प्रकाश मोटे, दिनेश वसावे, देवेंद्र चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष देवकर, उपाध्यक्ष रोहिणी जाधव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बसवराज महाराज अलगूर, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 चे मुख्याध्यापक संभाजी कोडक, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 च्या मुख्याध्यापिका मीनाक्षी शिंदे, शहाजी साळुंखे, आशा हवळे, सुजाता कुलकर्णी, संगीता बटुळे, हनुमंत मुंजे, विष्णू फोंडे, रेवती कुंभार, श्रीदेवी कांबळे, स्मिता कुलकर्णी, ज्योती भोसले, प्रिया कोरे, ज्योती जाधव, बाबर मॅडम, जयश्री देवमाणे तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष बसवराज महाराज अलगूर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी दर्जेदार शिक्षण, आवश्यक सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले। आमदार गोपीचंद पडळकर यांची जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 ला भेट।
नव्या विद्यार्थ्यांचे चॉकलेट व कुंकवाच्या पाऊलखुणांनी स्वागत. विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप. आमदार, तहसीलदार व नगराध्यक्षांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्धतेची ग्वाही. ब्युरो रिपोर्ट BBM न्यूज नेटवर्क. मुख्य संपादक बसवराज महाराज अलगूर. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.